परमेश्वराची देवाची योग्य वेळ. आणि ह्या वचनातून आम्ही विषय पाहत आहोत तो म्हणजे देवाची योग्य वेळ. प्रियानो, जेव्हा देवाची वेळ योग्य वेळ येते तेव्हा परमेश्वर आम्हाला उंच करतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगले की प्रत्येकाला आशीर्वाद पाहिजे असतात, समृद्धी पाहिजे असते, प्रार्थनेचं उत्तर पाहिजे असतं, पण लवकर पाहिजे असतं. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, देव आपल्या वेळेनुसार नाही तर देव त्याच्या वेळेनुसार परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करतो आणि तो आम्हाला उंच करणारा देव आहे. पण परमेश्वर ह्या वचनातून आम्हाला काय शिकवत आहे, तर ह्या वचनातून परमेश्वर आम्हाला 4 गोष्टी शिकवत आहे. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे योग्य वेळ येण्याआधी नम्रता येते. हालेलुया. बघा, परमेश्वर आम्हाला उंच करायचं असतं, परंतु त्या अगोदर परमेश्वर आम्हाला काय करतो, नम्र बनवत असतो. म्हणून प्रियानो, ह्या ठिकाणी सांगितले की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. चांगले दिवस परमेश्वर योग्य वेळी आम्हाला उंच करील, पण परमेश्वर त्या अगोदर आम्हाला नम्र करू इच्छितो. म्हणून प्रियानो, योसेफ या ठिकाणी आपण पाहिलं की राजवाड्यात तो त्या ठिकाणी उंच देवानं त्याला केलं, त्या देशाचा तो पंतप्रधान बनला, परंतु देवानं त्या अगोदर त्याला नम्र केलेलं, त्याला खड्ड्यात टाकण्यात आलेलं, त्याला तुरुंगात टाकण्यात आलेलं. देवानं त्याला पहिला नम्र केलं आणि मग तो त्या देशाचा पंतप्रधान बनला. आपण त्या ठिकाणी दावीदाचं पाहिलं की दावीद असाच इस्रायलचा राजा बनला नाही, पण तो राजा बनण्याच्या अगोदर त्याला मेंढपाळ बनावं लागलं. हालेलुया. देवानं त्याला पहिला नम्र केलं आणि मग इस्रायलचा राजा केला. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, इवन येशू ख्रिस्त हा गौरवीला गेला म्हटलेला आहे, पण गौरवीला जाण्याच्या अगोदर पित्यानं त्याला इतकं नम्र केलेलं की येशूचा जन्म गायीच्या गोट्यात झाला. प्रेज गॉड. तो प्रियानो, येशू देव परमेश्वर आम्हाला उंच करण्या अगोदर तो नम्र करू इच्छितो आणि म्हणून आम्ही नम्र झालं पाहिजे. म्हणून देव जर उशीर करत असेल तर तो तुमचं चरित्र घडवत आहे, तुम्हाला आणि मला नम्र करत आहे. म्हणून प्रियानो, देवाचे योग्य वेळ येण्याआधी आम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, योग्य वेळ येण्यासाठी आम्ही वाट पाहावी लागते. देवाची योग्य वेळ येण्याआधी आम्ही वाट पाहायला पाहिजे. वाट पाहण्याचा काळ वाया जात नाही, कधीच आमचं वाट पाहणं व्यर्थ जाणार नाही. प्रियानो, त्या परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. बघा, अब्रामाने इसाकासाठी वाट पाहिली. ओके, हन्नाने शमूएलासाठी वाट पाहिली. ओके, लाजार मेला होता, त्याच्या कुटुंबाने येशूची वाट पाहिली 4 दिवस आणि 4थ्या दिवशी येशूनं काय केलं, अद्भुत कार्य केलं. प्रियानो, कार्य करण्या अगोदर परमेश्वर आम्हाला वाट पाहायला लावतो आणि आम्ही योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. आणि यशाया 40:31 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रियानो, आम्ही परमेश्वराची आशा धरून राहणारे म्हणजे वाट पाहणारे ते आशीर्वादित होणार आहेत. परमेश्वर त्यांना योग्य वेळी उंच करणार आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की योग्य वेळ उन्नती घेऊन येते. योग्य वेळ आमच्या जीवनात समृद्धी आणि देवाचे आशीर्वाद घेऊन येत असते. म्हणून प्रियानो, या ठिकाणी सांगितले की देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, म्हणजे परमेश्वर योग्य वेळी तुम्हाला उंच करील आणि योग्य वेळ जे येईल तेव्हा आमच्या जीवनात समृद्धी येते आणि उन्नती येते. जेव्हा देव उंच करतो तेव्हा कोणी आम्हाला थांबू शकत नाही. योसेफ एका रात्रीत त्या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वर त्याला पंतप्रधान केलं. आणि आपण बघतो की एस्तेर त्या ठिकाणी परमेश्वरानं तिला त्या राणी बनवलं. आणि आपण बघतो की मर्दखयाचा राजानं अचानक सन्मान केला. का सन्मान केला? कारण त्या मर्दखयामुळं राजाचा काय वाचलेला, प्राण वाचलेला, जीव वाचलेला. म्हणून राजानं त्याचा सन्मान केला, त्याला नवीन कपडे घातले, त्याला घोड्यावरती बसवलं आणि शहरामध्ये त्याला फिरवलं आणि त्याचा सन्मान केला, त्याचा गौरव केला. प्रियानो, परमेश्वराची जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा परमेश्वर आम्हाला उंच करेल, आम्हाला सन्मान प्राप्त होईल, गौरव प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज गॉड. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की देवाची योग्य वेळ परिपूर्ण असते. देवाची योग्य वेळ परिपूर्ण असते. देव जे पाहतो ते आपण पाहू शकत नाही. आशीर्वाद लवकर आला तर आमचं नुकसान होऊ शकतं आणि उशीर आला तर आमची आशा तुटू शकते. म्हणून देव तो योग्य वेळेत परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनात कार्य करतो आणि आम्हाला उंच करतो. म्हणून प्रियानो, उपदेश 3:11 मध्ये आपण वाचतो की आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. आणि परमेश्वराने जे काय सुंदर बनवलेलं आहे ते योग्य वेळी आमच्या हातात येणार आहे. आमेन, हालेलुया. म्हणून परमेश्वर आम्ही 4 गोष्टी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत की
योग्य वेळ येण्याआधी नम्रता येते. अनंतर आम्ही पाहिलं की योग्य वेळ येण्याआधी वाट पाहावी लागते आणि योग्य वेळ उन्नती आणि समृद्धी घेऊन येते आणि योग्य वेळ परिपूर्ण असते. हालेलुया. मग देवाची योग्य वेळ येऊपर्यंत आम्ही काय करायला पाहिजे? देवाची योग्य वेळ येऊपर्यंत आम्ही 5 गोष्टी केल्या पाहिजे. एक, आम्ही नम्र राहिलं पाहिजे. दुसरं आहे, देवाशी आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे. तिसरं आहे, आम्ही प्रार्थना करत राहायला पाहिजे, सेवा करत राहायला पाहिजे आणि देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. प्रेज गॉड. आणि या 5 गोष्टी आम्हाला करत राहायचं आहे. देवाची योग्य वेळ आमच्या जीवनात येईल आणि परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, कधी निराश होऊ नका. तुम्ही अनेक संघर्ष करत या ठिकाणी आलेला आहात, अनेक तुम्ही दुःखातून इथपर्यंत आलेला आहात, परंतु देवाची योग्य वेळेचा क्षण अनेक संघर्षाचा, अनेक वर्षाचा संघर्ष बदलू शकतो. हालेलुया. परमेश्वराचा जेव्हा दिवस तो येईल आणि तो परमेश्वर आम्हाला इतकं उंच करेल, इतकं आशीर्वादित करेल की प्रियानो, तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही. कारण परमेश्वर असं कार्य करतो, डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, अशा गोष्टी परमेश्वर करणारा देव आहे. प्रेज गॉड. काय तुमचा विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला योग्य वेळी उंच करेल? हालेलुया. तुमच्या दुःखाकडे पाहत बसू नका, तुमच्या संकटाकडे पाहत बसू नका. त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवा, प्रार्थना करीत राहा, देवाची सेवा करीत राहा, देवाच्या पराक्रमाखाली नम्र व्हा आणि परमेश्वर एक वेळ आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देव तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो.